नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये विकास जलसुरक्षा मार्गदर्शन व नोंदवही इयत्ता 9वी हे पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे आपण अभ्यासणार आहोत। तर पहिला घटक आहे जलशिक्षण। त्यातलं प्रकरण एक आहे जलचक्र। त्यातील पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। जलचक्र म्हणजे काय? पाणी समुद्रापासून निघून वेगवेगळ्या स्थितीतून प्रवास करीत पुन्हा समुद्राला येऊन मिळते, म्हणजेच पाण्याचे एक चक्र पूर्ण होते, याला जलचक्र असे म्हणतात। जलचक्राचे मुख्य घटक कोणते? सूर्य, पृथ्वीवरील पाण्याची स्वरूपे आणि वातावरणातील उष्णता या घटकांमुळे जलचक्र पूर्ण होते, त्यामुळे हे 3 जलचक्राचे मुख्य घटक आहेत। त्यानंतर पुढील पान, बाष्पीभवन प्रक्रियेची माहिती लिहा। सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, याला बाष्पीभवन। पृथ्वीवर असणाऱ्या समुद्र, तलाव, नद्या, तळी इत्यादी जलस्रोतचे बाष्पीभवन जास्त होते। तापमान जेवढे जास्त तेवढे बाष्पीभवन जास्त होत असते। महासागराचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते। ओढा, ओहोळ यातून बाष्पीभवन मर्यादित स्वरूपात होते, तर बाष्प हलके असल्यामुळे वातावरणात वरवर जाते। प्रश्न 4, जलचक्राच्या पायऱ्यांची नावे लिहा। उत्तर आहे बाष्पीभवन, घनीभवन, सांद्रीभवन म्हणजे संगणन, वृष्टी या जलचक्राच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत। प्रश्न 5, आवर्त पर्जन्य म्हणजे काय? उत्तर, आकाशात विशिष्ट ठिकाणी हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशातील वारे तिथे आकर्षिले जातात। हे वारे चक्राकार फिरत व प्रचंड वेगात वरच्या दिशेने जातात, यालाच चक्रवात किंवा आवर्त पर्जन्य म्हणतात। प्रश्न 6, जिरपा व अपदाव यावर परिणाम करणारे घटक कोणते? उत्तर, जिरपा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वाहत जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण व कालावधी, हा जमिनीची सच्छिद्रता, मृदेचा प्रकार, भूभागाचा उतार यावर अवलंबून असतो। हे सर्व घटक जिरपावर परिणाम करतात। अपदाव पाणलोट क्षेत्राचा आकार, लांबी, रुंदी, पर्जन्यमान, जमिनीचा पोत हे गुणधर्म एकमेकांशी निगडीत असतात, कारण त्यांच्यावरून पाण्याच्या मुरण्याची मर्यादा ठरते। हे सर्व घटक अपदायावर परिणाम करतात। धन्यवाद।